पण इंडियन प्लेयर्सना हे सगळं तू म्हणतो त्याप्रमाणे डाएट, फिटनेस, पण ऑल्सो त्यांना एक मेंटल सपोर्टसाठी काउन्सिलिंग पण असतं ना हल्ली? म्हणजे मेंटल सपोर्टसाठी एक त्यांचा हे असतो, कोच टाईप असतो. ज्या प्लेयरला गरज पडते ते जातात, ज्या प्लेयरला गरज पडत नाही ते जात नाही. बट लोकं योगा आणि हे सर्व असे एक्सरसाइजेस करतात ज्यामुळे त्यांना मेंटल पीस असतो. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकतात की आमच्यासारख्या प्लेयरना जेव्हा आम्ही कुठली मॅच खेळतो तर थोडाफार स्ट्रेस असतो किंवा नर्वसनेस असते. आता ते तर इंडिया खेळतात आणि इंडियाच्या प्रॉमिनंट प्लेयर्स आहेत. आता एवढे लाखो लोक आणि करोडो लोक त्यांच्यावर एवढी नजरे ठेवतात, तर त्यांना पण तर स्ट्रेस आणि नर्वसनेस असेलच. तर ते काही ना काही तर करत असणार. आणि भारत-पाकिस्तान मला वाटतं मॅच असते तेव्हा सगळं जग वेडं झालेलं असतं आणि तेव्हा भयंकर प्रेशर असेल नाही? तू बघितलं असशील ना? हो, प्रेशर तर असते. इंडिया पाकिस्तानवर तर सर्वात जास्त प्रेशर असते प्लेयर्सवर. कारण की ती अशी मॅच असते की जिकडे इंडियावाल्यांना जिंकायचंच असते आणि प्रेशर असते. पण आता एवढे ते लोक इंटरनॅशनल मॅचेस खेळलेले आहेत, सर्व एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत. तर त्यामुळे प्रेशर इंडियावर कमी आणि थोडं पाकिस्तानवर जास्त असते. आता T20 सुरू होतीये. आता रोहित शर्मा कॅप्टन आहे. तर तुला काय वाटतं म्हणजे तो कॅप्टन्सी त्याची कशी असेल आणि आपलं इंडियाचे तुला काय चान्सेस वाटतात T20मध्ये? तर आता रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन खूप चांगले आहेत. कारण की त्यांच्याकडे 2 ते 3 प्लॅन्स असतात. कधी पण एका मॅचच्या आधी ते 2 ते 3 प्लॅन्स रेडी करून असतात. आणि त्यांना माहीत असते की एका प्लेयरची वीकनेस आणि एका प्लेयरची स्ट्रेंथ काय. म्हणजे इफ अ प्लेयर इज गुड अगेन्स्ट स्पिन किंवा तो पेसला कसं खेळतो, त्यांना सर्व माहीत असते. म्हणजे अपोजिट टीम पण आणि स्वतःच्या टीमचं हां, पण. अपोजिट टीमचं जास्त ते लोकं हे करतात. कारण की आपल्या प्लेयर्सना तर ते आधीपासून बघून असतात, तर त्यांना माहिती आहे की कोण कुठल्या सिच्युएशनला बेटर परफॉर्म करेल. पण ऑपोजिशन टीमचे त्यांना जास्त माहीत असते आणि पूर्ण टीम आधी बसून मॅचच्या आधी बसून पूर्ण एव्हरी प्लेयरचं जे पण मेन प्लेयर आहे, समजा बॅट्समॅन असू दे किंवा बॉलर असू दे, त्यांच्या अगेन्स्ट प्लॅन रेडी करूनच जातात. तर मग त्यामुळे त्यांच्याकडे 2 ते 3 प्लॅन असणे ही सो क्लेवर की मॅचच्या वेळी पण समजा ते तिन्ही प्लॅन काम नाही केले, तर ते त्या क्षणी काय करू शकतात किंवा त्या बॉलिंग अटॅक काय आणू शकतात किंवा समजा जसप्रीत बुमराला या ओव्हरला देऊन विकेट काढू शकतो की नाही तो. तर ते सर्व ऑन फील्ड चेंजेस त्यांचे सुपर्ब असतात. पण म्हणजे स्ट्रॅटेजी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ना ॲज अ लीडर. हो. बट स्ट्रॅटेजी इज डिसाइडेड बाय कॅप्टन अँड देर आर नो अदर एक्सटर्नल प्रेशर्स. नाही. कॅप्टन्स कॉल इज द लास्ट कॉल. तसं हे नाही. फक्त जे मी तुम्हाला सांगितलं मॅचच्या आधी असे 2 ते 3 प्लॅन्स बनले जातात. बट ऑन फील्ड जे पण डिसिजन असते दॅट इज टेकन बाय द कॅप्टन. मग तुला खूप छान वाटत असेल ना एवढ्या सगळ्या अशा मोठ्या इंटरनॅशनल प्लेयर्सशी खेळणं वगैरे. तर मला आठवतं आहे की मी तुला शाळेत असल्यापासून बघते आहे. तर तेव्हा एक अशी वेळ होती, मला वाटतं तू 7वी-8वीत का कधीतरी होतास आणि तुला डॉक्टर व्हायचं होतं. पण यू हॅड ऑलरेडी स्टार्टेड प्लेईंग आणि त्याच्यात पण इंटरेस्ट होता तुला. मग यू आर ॲट द क्रॉस रोड्स की मी हे पर्स्यू करू का हे पर्स्यू करू. तर कारण मला असं वाटतं बऱ्याच यंग जनरेशनला, आत्ताच्या लहान मुलांना गल्ली क्रिकेट तर सगळेच खेळतात, पण प्रत्येकाला अशी एक इच्छा असते ना की काही नाही तर रणजीपर्यंत तरी आपण पोचलं पाहिजे. मग हा डिसिजन जो आहे, कारण आय न्यू यू वर अ व्हेरी ब्राईट स्टुडंट अँड यू वूड हॅव बीन अ टॉप डॉक्टर ऑल्सो. पण तू हा डिसिजन कसा घेतलास की नाही मला आता क्रिकेट पर्स्यू करायचं आहे आणि म्हणजे व्हॉट ब्रॉट यू टिल नाव दिस फार? तर 10th मी काय 95% काहीतरी काढलेले. तर मग त्यामुळे थोडं अभ्यास पण करायचं होतं म्हणून 11th-12th मी माझ्या पेरेंट्सनी सांगितलं की तू डॉक्टर म्हणजे सायन्स घेऊ शकतो. तर यू कॅन पर्स्यू डॉक्टर पर्स्यू म्हणून करू शकतो ॲज अ करियर. पण तेव्हा तू क्रिकेट कधीपासून खेळायला सुरुवात केलीस? क्रिकेट तर मी आधीपासून म्हणजे एक 4th-5th खेळतच होतो. पण काय एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे. माझ्या पेरेंट्सनी मला सांगितलं की तू काही कर बट एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. तर त्यांचा ऑलवेज सपोर्ट होता की तू अभ्यास करता करता तू क्रिकेट खेळ असं त्यांचं हे होतं. पण एका टाईमला डॉक्टरच्या ह्याला एक्झाम्स असायचे आणि स्टडी मटेरियल पण एवढं असायचं की मग ते मॅनेज होत नव्हतं. तर मग मी तू नीट दिलीस ना तेव्हा? नीट दिली नाही मी. तर मी 11th होतो जेव्हा मी MIला वानखेडेला असं जायचो. असं आकाशमध्ये होतो मी. तर तेव्हा असं लपून छपून क्लासेस बंक करून मी वानखेडेला जायचो
आणि वानखेडेला मी बॉलिंग टाकायचो एम आयच्या प्लेयर्सना. तर मग तिकडे चांगली टाकत होतो. तर मग त्यांनी एक दिवसाआधी DC अगेन्स्ट दिल्ली कॅपिटल्सच्या अगेन्स्ट मॅच होती. तर त्याच्या एक दिवसाआधी टीम मॅनेजरनी मला विचारलं की तू टीमसोबत ट्रॅव्हल करणार का? आम्ही वेगळे जिकडे पण आम्ही डेस्टिनेशन्सला जातात मॅचेससाठी, तर तिकडे तू ट्रॅव्हल करणार. तर मी त्या क्षणीच बोललो की मी ट्रॅव्हल करीन म्हणून. आणि मग मी मॉम डॅडला फोन करून सांगितलं की असं आहे की मला एम आयनेच विचारले की ट्रॅव्हल करणार काय. आणि मग त्यांची रिॲक्शन काय होती? मग ते खुश झालेले एकदम. आणि मग तेव्हाच मी त्यांना फोनवर सांगितलेलं की मी मग हे आकाश सोडतो आणि हे डिस्कंटिन्यू करतो. पण मग त्यांनी फार सपोर्ट केला आहे आणि आत्ताही खूप सपोर्ट करतात. तर बघूया आता, विथ गॉड्स ग्रेस बघूया आता कुठे जातो. नाही, पण हा जर्नी तुझा कसा झाला? म्हणजे सुरुवातीला तू असंच एक क्रिकेट खेळत होतास, अभ्यास पण करत होतास, मग MI बरोबर तू करायला सुरुवात केलीस. पण हे करताना तुझं एक्झरसाइज, तुझं खाणं-पिणं, तुझा फिटनेस हे तू कसं काय सांभाळलंस सगळं? तर आता माझं जे फिटनेस, तर मी घरीच माझं जिम सेटअप करून घेतलं आहे पूर्ण. तर तिकडे मी घरीच माझं जिम सर्व करतो. आणि डाएटवर मी खूप कंट्रोल करतो, कारण की मी नाही जंक खातो, नाही शुगर कंझ्युम कधीच नाही? करतो. नाही, कधीच नाही. काय म्हणजे फ्राईड आणि स्वीट जे आहे, जे नॅचरल शुगर आहे, जसं की मँगो झालं किंवा अंजीर झालं, जे पण नॅचरली आहे ते मी कंझ्युम करतो. बाकी असं ॲडेड शुगरवाले कुठलेही प्रोडक्ट्स म्हणजे मी फळं खातोस तू? फळं खातो. येस. पण व्हेजिटेरियन आहेस का नॉन नाही, व्हेजिटेरियन? नॉनव्हेज मी कंझ्युम करतो. मग रोज किती, म्हणजे तुझं काय फिक्स डाएट आहे का? फिक्स डाएट नाही आहे. फक्त मी चपाती खात नाही आणि राईस खाल्लं तरी मी आफ्टरनून्समध्ये खातो. बट चपातीने मी कन्वर्ट केलं आहे, मी भाकरीवर कन्वर्ट केलं आहे. तर भाकरी मिलेट्समध्ये मी हे जवार, नाचणी, बाजरा, म्हणजे इझी टू डायजेस्ट पण आहे आणि फायबर पण खूप असते त्याच्यामध्ये. तर त्यामुळे मी ते कंझ्युम करतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.